दिंडोरीत बंद चक्काजाम आंदोलनास प्रतिसाद। राज्य शासनानं 17 वर्गांसाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत। मात्र राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे। त्याचबरोबर येथील पदभरतीला स्थगिती दिली आहे। राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 वर्गाची भरती सरळ सेवा नियमांप्रमाणे तात्काळ व कायमस्वरूपी करण्यात यावी, यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं नाशिक दिंडोरी महामार्गावरील दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सायंकाळी उशिरापर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू असल्यानं प्रवासी वाहनधारक व्यापारी नागरिकांचे हाल झाले होते। सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुरू झालेलं चक्काजाम आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होतं। उन्हाचा जोरदार कडाका आणि उष्णतेच्या उकाड्या, त्यातच सायंकाळी पावसाचं आगमन असं असताना देखील चक्काजाम आंदोलन सुरूच होतं। पेसा भरतीची अंमलबजावणी करावी, 17 संवर्गातील जागा ताबडतोब भरल्या जाव्यात आणि म्हणून आदिवासी विकास विभागाकडून होणारी भरती शासनाने वेळोवेळी वेगवेगळी कारणं दाखवून कोर्टाचं कारण दाखवून ती थांबवलेली आहे आणि म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी 1 ऑगस्टपासून नाशिकच्या गोल क्लब मैदानावरती 17 जिल्ह्यातील आदिवासी युवकांनी जे आंदोलन चालू केलं, परंतु सरकारने म्हणजे त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं, परंतु सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून 12 ऑगस्ट रोजी कलेक्टर कचेरी असेल किंवा आदिवासी आयुक्त यांच्याकडे जो मोर्चा नेण्यात आला, त्या मोर्चानुसार मुख्यमंत्र्यांबरोबर आणि संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांबरोबर बैठक घालून याच्यावरती काहीतरी तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन कलेक्टर आणि आदिवासी आयुक्त यांनी दिलेलं होतं। परंतु त्याच दिवशी त्यांना हे पण दिलं होतं की मुदत पण दिलेली होती की 20 ऑगस्टपर्यंत तुम्ही याच्या संदर्भात निर्णय घ्या, निर्णय झाला नाही तर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। आणि आज 17 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक 17 जिल्ह्यातील म्हणजे आदिवासी जे आपले भाग आहेत त्या भागामधल्या प्रत्येक आदिवासी तालुक्यामध्ये आज चक्काजाम आंदोलन होतं आहे आणि सर्वांची मागणी हीच आहे की जी आदिवासी भरती आहे त्याच्यात 17 संवर्गातल्या जागा भरायला पाहिजे। नॉन पेसामधल्या जागा भरल्या जातात आणि आदिवासी क्षेत्रातल्या जागा भरल्या जात नाही। आज आपण बघतोय की गावागावात गेल्यानंतर अनेक शिक्षकांची पदं रिक्त आहे। आज 2 महिने झाले त्या ठिकाणी शिक्षक नाही आहे। उद्याचं भवितव्य कसं घडणार आणि विशेषतः हा आदिवासी क्षेत्रावरती आदिवासी बांधवांवरती केला जाणारा अन्याय आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या प्रश्नी लक्ष घालून आदिवासी बांधवांचा प्रश्न, पेसा भरतीचा प्रश्न ताबडतोब सोडवावा, नाहीतर आंदोलन हे JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं जात आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन तीव्र सुद्धा होऊ शकतं। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।